जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे आपले सागरभाऊ JR शेती योजना 2.1 या चॅनलवरती। तर मित्रांनो, आज आपण या यूट्यूबच्या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण एक अतिशय महत्त्वाचा अशी माहिती आज आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो, फार्मर आय डी विषयी। तर मित्रांनो, फार्मर आय डी धारक शेतकऱ्यांच्या ज्या शेतकऱ्यांनी आतापर्यंत फार्मर आय डी काढलेलं नाही किंवा ज्या शेतकऱ्यांनी फार्मर आय डी काढलेलं आहे त्या शेतकऱ्यांना एक महत्त्वाचं असं आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून अपडेट आलेले की मित्रांनो, फार्मर आय डी धारक शेतकऱ्यांच्या फार्मर आय डीवरूनच त्यांची जमीन करणाऱ्या भाडेपट्ट्याद्वारे जमीन करणाऱ्या शेतकऱ्याला पीक विमा भरता येणार आहे, पीक कर्ज घेता येणार आहे किंवा रासायनिक खतेही घेता येणार आहेत। तर मित्रांनो, इतरही योजनांचा लाभ या फार्मर आय डीद्वारे घेतला जाणार आहे। हे कसे करायचे, यासाठी तुम्हाला काय करावे लागेल, काय चेंजेस करायचे, हे सर्व आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो, हा व्हिडिओ काळजीपूर्वक पहा, समजून घ्या। मित्रांनो, पीक विमा भरण्यासाठी फार्मर आय डी बंधनकारक करण्यात आलेला आहे। पीक कर्ज घ्यायचं असेल तर फार्मर आय डी बंधनकारक करण्यात आलेलं आहे। आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे रासायनिक खते खरेदी करण्यासाठी जर आपण गेलात तर तिथेही फार्मर आय डी मागण्यात येणार आहे मित्रांनो। आता सर्वात महत्त्वाचं असं म्हणजे रासायनिक खत। तर आपल्या शेतातून जे आपण उत्पादन घेतो ते उत्पन्न किंवा ते पीक, त्या पिकांपासून आपल्याला जास्त उत्पादन जर घ्यायचं असेल तर आपण रासायनिक खतांचा वापर भरपूर प्रमाणात, मोठ्या प्रमाणात करतो। तर मित्रांनो, ही रासायनिक खते जी आहेत ते खते जर आपण आता विकत घ्यायला गेलो तर तिथेही आपल्याला फार्मर आय डी मागणार आहे किंवा फार्मर आय डी क्रमांक मागणार आहे। तर मित्रांनो, फार्मर आय डी ही एक अतिशय महत्त्वाची अशी गोष्ट झालेली आहे। शेतकऱ्यांना फार्मर आय डी हा काढणं किंवा ज्या शेतकऱ्यांनी आतापर्यंत काढलेला आहे किंवा ज्या शेतकऱ्यांचं बाकी आहे फार्मर आय डी काढायचं, त्यांनी हा फार्मर आय डी लवकरात लवकर काढून घ्या। कारण इथून पुढे तुम्हाला ज्या शेतकऱ्यांना शासकीय योजना येतात त्या योजनेचा जर लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला फार्मर आय डी अतिशय महत्त्वाचा आहे मित्रांनो। तर मित्रांनो, हे सर्व करत असताना ज्याचा फार्मर आय डी आहे त्याला तर शक्य आहे, परंतु जमीन भाडेपट्ट्याने करतात त्यांनी काय करायचं, पीक विमा कसा भरायचा, पीक कर्ज कशी घ्यायची किंवा रासायनिक खते कशी खरेदी करायची, हा एक प्रश्न उपस्थित झालेला होता। तर त्याविषयी मित्रांनो आता चेंजेस केलेला आहे। तर मित्रांनो, याचा एक मोठा मार्ग निघालेला आहे। तुमच्या फार्मर आय डीमध्ये आता हे बदल करता येणार आहे। तुम्ही ज्या शेतकऱ्याला तुम्ही पीक विमा भरण्यासाठी ॲथॉरायझेशन द्यायचं किंवा पीक कर्ज काढण्यासाठी तुम्हाला ॲथॉरायझेशन द्यायचं आहे ते देऊ शकता मित्रांनो। त्या आधार कार्डवाल्या ज्या व्यक्ती असेल, तो शेतकरी असेल, त्याला तो ॲथॉरायझेशन मिळणार आहे। अर्थात तुमच्या फार्मर आय डीच्या द्वारे पीक विमा भरण्यासाठी, पीक कर्ज काढण्यासाठी किंवा इतर योजनांचा लाभ त्याच्या अंतर्गत ज्या ज्या दाखवल्या त्या बाबींचा लाभ घेण्यासाठी तो शेतकरी ॲथॉरायझेड असणार आहे। म्हणजे तो तुम्ही पूर्णपणे त्याला अधिकृत केलेला आहे। तर अशा प्रकारे ॲथॉरायझेशनचा असा एक मोठा दिलासादायक बदल केलेला आहे, ज्याच्यामुळे जर शेतकरी जमीन कसत असेल, भाडेपट्ट्यावर करत असेल तर त्याला सुद्धा या फार्मर आय डीच्या ॲथॉरायझेशनच्या माध्यमातून पीक विमा मिळणार आहे, भरता येणार आहे, पीक कर्ज घेता येणार आहे, रासायनिक खतेही त्याला मिळणार आहे। तर मित्रांनो, किंवा इतरही बाबींचा लाभ घेता येणार आहे। तर मित्रांनो, अतिशय महत्त्वाचा असा आपण बदल किंवा या बदलची माहिती बघितलेली आहे मित्रांनो। तर मित्रांनो, माझी एक शेतकऱ्यांना विनंती आहे की मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांनी आतापर्यंत फार्मर आय डी रजिस्ट्रेशन केलेलं नाही त्यांनी फार्मर आय डी रजिस्ट्रेशन करा आणि फार्मर आय डी रजिस्ट्रेशन करून फार्मर आय डी काढून घ्या मित्रांनो। कारण शासनाच्या 2 महत्त्वाच्या योजना आहेत, त्या म्हणजे PM किसान योजना आणि नमो शेतकरी सन्मान निधी योजना। या 2 योजनांचा सुद्धा पैसे फार्मर आय डी असेल तरच तुम्हाला या योजनेचा पैसे तुमच्या खात्यावरती क्रेडिट केले जाऊ शकणार आहेत मित्रांनो। तर मित्रांनो, ही एक अतिशय अशी महत्त्वाची बातमी होती किंवा महत्त्वाचा व्हिडिओ होता। ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जे समजून सांगितलेलं आहे ते तुम्ही
लक्षात घ्या आणि ही ज्या गोष्टी फार्मा रॅडीविषयी ज्या योजना आहेत त्या योजनांची माहिती मी तुम्हाला नवीन व्हिडिओच्या द्वारे आणखीन आपण जाणून घ्यायचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ हा फार्मर आय डी विषयी होता. आता या फार्मर आय डी विषयी एखादी अपडेट जर आलं तर त्या अपडेटविषयी आपण नवीन व्हिडिओच्या माध्यमातून माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो. तर मित्रांनो, भेटूयात आपण नवीन व्हिडिओसह नवीन अपडेट्ससह. धन्यवाद.